हॅलो मित्रांनो, आज आहे श्रावणी सोमवार. तर श्रावणी सोमवारी तिसऱ्या सोमवारी कोरेश्वरची यात्रा असते. तर आज आहे चौथा सोमवार, कारण या महिन्यात 5 सोमवार असल्यामुळे चौथ्या सोमवारी यात्रा आलेली आहे कोरेश्वरची. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोरेश्वरची यात्रा दाखवणार आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की कोरेश्वर मंदिरात आम्ही आलो होतो. वरती जे एक पॉईंट आहे तिथं खालनं नदी वाहते असं आहे. तिथं पैसा ठेवला दगडावर आणि कान लावला की खालनं नदी वाहते असं आहे. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच. आत्ता बघूया कोरेश्वर गावची यात्रा कशी आहे, कोरेश्वर मंदिराची यात्रा कशी आहे. चला, माझ्याबरोबर आलेले आई, यश आणि कोमल. यश मित्रांनो, यात्रा चालू झालेली. यशला जम्पिंग जपांग दिसले. काय दिसले? जम्पिंग जपांग. चला दाखवतो तुम्हाला. स्वरूपामध्ये शंकर तटस्थ राहिले आणि मग ती सगळी चिंता झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणजे या चितेमध्ये माझ्या प्रभूचं नामस्मरण आहे, राम नाम आहे. महादेवाने हे सगळं भस्म घेतला. भस्म म्हणतात ही चितेची राग घेतली आणि आपल्या सगळ्या अंगावर आपण लावतो राग. कोणती लावतो? पावडर लावतो. नाही, पांढरं ती घ्यायचं नाही, ती पावडर आहे. पण ती राग का लावली? कारण त्या राखीमध्ये माझ्या प्रभूचं नाव होतं. जे भगवंताला आवडतं ते त्या ठिकाणी अंगावरती तेव्हापासून ती राख लावला. हे दाखव इकडं काय काय हातात आहे. ही काय आहे? ही मोबाईल घेतलाय का गेम खेळायचा? ही वर जाता असं. आवडलं का? मित्रांनो, काही अशा प्रकारे यात्रा असते कोरेश्वर गावची. छोटीच यात्रा, मस्त वाटते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला, व्हिडिओसाठी लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा.